आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गाईस. सो गाईस आज आपण आलेलो आहोत आपल्यासारख्या ट्रॅकर्स लोकांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा द वन अँड ओनली हरिश्चंद्रगडावर. सो गाईज आता आपण थांबलेलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या बेस विलेज पासने गावात. आणि गाईज आजचं वेदर बघा, इथलं फुल्ली क्लाउडी वेदर झालेलं आहे गाईज. फुल मजा येणार आजच्या ट्रेकला. सो गाईज जर तुम्ही इथे यायचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला एक ॲडवाईस देतो मी की इथे यायचं असेल तर गाईज आपल्या ओन व्हेकलनी ट्राय करा येण्याचं, किंवा कुठल्या ट्रॅकर्स कंपनीसोबत असं सोलो म्हणजे असं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यायचं ट्राय करू नका. का कारण इथं यायचं म्हणलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन खूपच किरकिर आहे, खूप किटकिट आहे. जसे की तुम्हाला कसाऱ्यावरनं ट्रेन वगैरे म्हणजे खूप 4-5 बशी बदलायला लागतील. सो इथे यायचं असेल तर एखाद्या ट्रॅक कंपनीसोबत या, किंवा आपल्या सोलो गाडीवर या, आपल्या ओन व्हेकलवर या. सो ठीक आहे गाईज, आज तर बाई फुल मजा येणार आहे गाईज. वेदर बघा तुम्ही. तर ठीक आहे, विदाउट एनी देरी आजचा ब्लॉग सुरू करूया. सो इथूनच आपला ॲक्च्युअल ट्रॅक सुरू होतो. आणि गाईज आज ट्रॅकिंग करताना एक वेगळीच मजा येत होती, कारण वातावरण तुम्ही बघू शकता एकदम क्लाउडी वेदर होतं. त्याच्या कारण जास्त थकवाही जाणवत नव्हता आणि मजाही खूप येत होती. सो गाईज जसं की आपल्याला प्रत्येक गड किल्ल्यांवर माकडं बघायला दिसतात, तसंच आणखीन एक प्रजाती आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे निपानिबी आणि छपरी लोकांची प्रजाती. जसं की आपण बघू शकतो इथं आपल्या लोकांनी आपलं नाव कोरलेलं आहे, जसं की ईशान वगैरे. आणि हे काय मिस यू जान्हवी. अरे जान्हवी बाळा परत ये रे, पिक्चरने लिहिलं असं तर माफ कर, जाऊ दे. त्याला बघ काय नोबत आली इथं लिहायची. सो गाईज जर तुम्हाला असं काही दिसलं, लिहिताना दिसलं, त्याला बिंदास हा ना, बिंदास त्याच्या म्हणजे करून टाक. आता हे आमच्याकडे पाणी पण नाही मिटवायला. सो ठीक आहे, चला पुढं चला. आणि गाईज बघता बघता आम्ही गडावर कधी पोहोचलो हे समजलंच नाही. आणि हा होता आमचा गडावरचा फर्स्ट व्ह्यू इम्प्रेशन. आणि समोरच आम्हाला बघायला मिळालं हरिश्चंद्रेश्वर मंदिर. इतिहासकारांच्या अनुसार हे मंदिर 11th सेंचुरी म्हणजेच 1000 वर्ष जुनं आहे. आणि मंदिरात आपल्याला एक प्राचीन शिवलिंग बघायला मिळतं. आणि मंदिराच्या बांधकामची बात केली तर खरंच ह्याचे डिझाईन्स आणि कोरीव काम काबिले तारीफ आहेत. आणि मंदिराच्या बाजूलाच आपल्याला बघायला मिळतं पुष्करणी कुंड. आणि ह्या कुंडची खासियत म्हणजे ह्याच्यामध्ये वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. आणि आता बारी होती हरिश्चंद्रगडावरच्या वन ऑफ द मेन अट्रॅक्शन केदारेश्वर केव्ह बघण्याची. ही केव्ह आहे केदारेश्वर केव्ह, हरिश्चंद्रगडावरचे वन ऑफ द मेन अट्रॅक्शन. सो ह्या केव्हची खासियत ही आहे की इथं आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळतं, एकदम मोठं भलं शिवलिंग. आणि या शिवलिंगच्या परिसरात जे पाणी आहे ते 12ही महिने सेम लेवलला असतं, ना कधी वाढतं ना कमी होतं. सो असा काही प्रकार आहे इकडे. सो हे मला गावकऱ्यांनी सांगितलं. आणि केव्ह बघून झाल्यावर आम्ही निघालो कोकण कड्याच्या दिशेने. आणि कोकण कड्याला जाताना दिसणारा व्ह्यू म्हणजे आ हा 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 हा, चारो तरफ कोरा ही कोरा. आणि बघता बघता आम्ही ऑलमोस्ट पोचून गेलो होतो कोकण कड्यापाशी. आणि असा काही व्ह्यू होता द मायटी कोकण कडाचा.
भाई साहब खरंच कोकण कडा एकदम मॅजिकल आहे. कसलं हे भारी व्ह्यू, कसलं हे भारी वातावरण. फक्त कमी होती तर फक्त मॅगीची, आणि ही कमी पण पूर्ण झाली. आहा, पहाडोवाली मॅगी. तर काहीच आम्ही डिसाईड केलं होतं की आज आम्ही गडावर स्टे करणार आहे, कारण उद्या सकाळी आम्हाला सनराईज आणि क्लाउड गॅदरिंग बघायची होती. सो आम्ही गडावरच्या हॉटेल शिवतेजवर एक दिवस आधीच बुकिंग करून ठेवली होती. सो त्या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड होतं डिनर, सकाळचा नाश्ता आणि कॅम्पिंग. सो बघता बघता रात्र झाली आणि जेवण करायचा टाइम झाला. सो आम्ही मस्तपैकी पोट भरून जेवलो आणि टेंट्स मध्ये जाऊन झोपून गेलो. सो गाइस, गुड नाइट, मिलते हैं कल. The next morning. गुड मॉर्निंग गाइस. गाइस सकाळचे वाजलेले आहे 6 आणि नजारे बघू शकता तुम्ही. आ हा 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 हा. सो गाईज थांबा एक मिनटं, बाहेर जाऊन दाखवतो कुठे आहे. सो गाईज सकाळचे वाजलेले आहे 6 आणि नजारे बघू शकता तुम्ही. आ हा 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 आ हा हा. सो गाईज काल आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की आजचं वातावरण जरा चांगलं असेल कालपेक्षा, पण आजचं वातावरण तर भाई कालपेक्षा अजून डेंजर आहे. बघू शकतो आता तरी एवढं धुकं झालं की काहीच दिसत नाही. काल तरी थोडं तरी काहीतरी दिसत होतं, आज तर ते पण नाही. याचं कारण हे की काल एवढा भयंकर पाऊस पडला होता ना आणि एवढं भयंकर वारं होतं ना की भाई विशेष हाड झाला. आता तर मला काहीच वाटत नाही की काही दिसणार आहे, पण तरी आम्ही हे ठरवलंय की ना एक 10 वाजेपर्यंत वेट करून बघूया. आणि मेन म्हणजे तारामती पॉईंट पण राहिलेलं आहे, पण आम्ही जिथे थांबलो होतो ते लोकल बोलले की तारामती पॉईंटला जाऊन काही फायदा नाहीये, कारण तिथं पण तुम्हाला असंच बघायला भेटणार आहे. सो आता आम्ही काही प्लॅन केलाय, आता इथून कोकण कडा 2 मिनिटावर आहे, कोकण कड्याला जाऊन बघतो एकदा. जर तिकडं दिसत असेल काय तर मग तारामतीला जाऊन येऊ, कारण तारामती इथला हायएस्ट पॉईंट आहे. जर इथनं नसेल काय दिसत तर तिथं पण काहीच दिसणार नाही आम्हाला. सो एकदा मी कोकण कड्याला जाऊन येतोय, आता बघतोय. तर आपण जाऊन येऊया एकदा कोकण कड्याला, बघूया. तर तिथं काही नाही दिसलं तर आपल्याला काहीच करता येणार नाही. सो ठीक आहे, बघूया. सो गाईज कोकण कडावरचा हाल काय असा होता. इथे क्लाउड गॅदरिंग आणि सनराईज तर सोडा, इथं तिथली रेलिंग सुद्धा धुक्यांमुळे नीट दिसत नव्हती. तर आमच्याकडे आता एकच ऑप्शन होतं की धुकं क्लिअर होईपर्यंत वेट करणं. सो तोपर्यंत धुकं क्लिअर होतील आम्ही नाश्ता करायला गेलो आणि नाश्त्यामध्ये होती गरम गरम मॅगी. सो गाईज आता मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे. सो गाईज तुम्हाला आता कळलंच असेल आम्ही एका जागी स्टेला थांबलो होतो, आणि हीच ती जागा जिथं आम्ही स्टेला थांबलो होतो, हॉटेल शिवराज. तर तुम्ही कधी इथं येणार असाल तर ह्यांचा नंबर आहे बघा, इथे ह्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि इथे ह्यांचे ओनर थांबलेले आहेत, आपण ह्यांच्याशी बोलून घ्या. सर कसं आहे आपला रेट वगैरे स्टेचा? तर आता आम्ही माझा स्टॉल हा कोकण कड्यावर आहे. माझ्या स्टॉलचं नाव आहे शिवतेज हॉटेल. कोकण कड्याचं एकदम नजदीकच आहे, म्हणजे इथून कोकण कडा हो तिकडेच आहे, 2 मिनिटाचं रे. तर आमच्याकडे आम्ही 500 रुपये घेतो पर हेड. त्याच्यामध्ये रात्रीचं जेवण, रात्रीची कॅम्पिंग आणि सकाळचा चहा नाश्ता. ओके, एवढं का? ठीक आहे. सो काही जसं की तुम्ही ऐकलं, आणि जेवण तर तुम्ही एक मान म्हणजे एकदम घरगुती एकदम बेस्ट जेवण होतं. तुम्ही एकदम डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू शकता. एक नंबर जेवण म्हणा, चहा म्हणा किंवा नाश्ता म्हणा, एकदम भरपेट झालेलं आहे. तुम्ही मॅगी पण खाऊ शकता किंवा पोहे पण खाऊ शकता, सगळं एकदम बेस्ट होतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्यांचे टेंट्स, म्हणजे चायना टेंट्स वगैरे नव्हते, ह्यांचे टेंट्स डायरेक्ट कछुआ टेंट्स आहेत. बघू शकतो रेन कवर वगैरे, म्हणजे एकदम प्रॉपर आहे सगळं. तुम्ही इथं बिन डोळे झाकून येऊ शकता, फुल ट्रस्टेड आहे. फक्त येताना त्यांना एक फोन करून यायचं, म्हणजे ते तशी इथं थांबतात. सो ठीक आहे. सो गाईज ऑलमोस्ट 9, 9:15 वाजले होते आणि धुकं काही कमी होण्याचं नाव नव्हता घेत. मग आम्ही दिल पे पत्तर रख के माघारी जाण्याचा निर्णय घेतला. तर गाईज आम्ही माघारी जाताना शिव मंदिरात एक छोटासा ब्रेक घेण्याचं ठरवलं, आणि तेवढा तिकडे एक मिरॅकलच झालं की सर्व धुकं गायब झाले. आम्हाला एक उमेद की किरण दिसू लागली. असं वाटत होतं की शायद आम्हाला कोकण कड्यावरनं क्लाउड गॅदरिंग दिसू शकते. सो आम्ही परत कोकण कड्यावर निघालोच होतो, पण ये खुशी सिर्फ 2 पल की थी, कारण परत वातावरण जसं तसं झालं. सगळीकडे परत धुकांची चादर पसरून गेली, आणि या धुकांच्या चादरीमध्ये आमचे सर्व एक्सपेक्टेशन हरवून गेले. पण पिक्चर अभी बाकी थी, कारण इथेच येतो आपल्या कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट.
की नेक्स्ट मोमेंटलाच अचानक अक्षरशः ऊन पडलं आणि वरून क्लाउड्स गॅदर व्हायला सुरुवात झाली आणि असं वाटलं भाई साहब ऊपरवाल्याने हमारी सुन ली. सो 1 मिनिट पण वेस्ट न करता आम्ही निघालो परत कोकण कडावर. आणि काही असा होता कोकण कडाचा व्ह्यू. सो गाईज आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करून जावा. मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय टाटा अँड बूम.